जय श्री वैदिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। इंडियन कुस्ती चॅनल यांनी प्रश्न विचारला आहे, सर 1 एकर बेसल डोस साठी किती खर्च येतो याची माहिती द्या, कारण मला मकाला 1 एकरला बेसल डोस वापरायचा आहे। एससीटी वैदिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठल्याही प्रकारचं पीक घेता तेव्हा की आपली जी जमीन आहे तिच्यामध्ये किती सेंद्रिय कर्ब आहे, तिच्यामध्ये रासायनिक खतांचे अवशेष किती आहे, आपल्या पाण्यामध्ये टीडीएस किती आहे, त्याचा पीएच किती आहे, या सगळ्या गोष्टींचा एससीटी वैदिकच्या वापरावर परिणाम होतो। जर पाण्याचा पीएच जादा असेल, इसी ज्यादा असेल, मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असेल, क्षारतेचं प्रमाण ज्यादा असेल, त्याची स्वच्छता होण्यासाठी जी ताकद खर्च होणार आहे ती तुमच्या बेसल डोस मधूनच होणार आहे। तुम्हाला एससीटी वैदिक तंत्रज्ञान वापरायचे आहे। तुमच्या जमिनीपैकी अर्धा हिस्सा तुम्ही एससीटी वैदिक वापरलं पाहिजे आणि अर्धा हिस्सा तुम्ही तुमच्या रेग्युलर पद्धतीने वापर सुरू ठेवला, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जमिनीमध्ये, तुमच्या पिकामध्ये टप्प्याटप्प्याने कशा प्रकारे बदल होत जात आहे। अशा प्रक्रियेमुळे आपला गैरसमज होणार नाही की एससीटी वैदिकचे रिझल्ट्स मला इतरांसारखे येत नाही, तुमची जमीन इतरांसारखी नाही। सर्वांनी एक लक्षात ठेवायचं, एससीटी वैदिक साठी जो बेसल डोस आहे यासाठी आम्ही शेड्यूल बनवलेले आहेत। आपण आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून मार्गदर्शन करतो, सविस्तर शेड्यूल घेऊन त्याचा अभ्यास करून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मातीचा जो सुपीकतेचा स्तर आहे तो एससीटी वैदिकच्या बेसल डोसनी सुधारणा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला होणारा जो खर्च आहे तो कुठल्याही प्रकारचा निश्चित नाही, कारण तुमची माती किती नापीक झालेली आहे हे आम्ही इथं बसल्या बसल्या सांगू शकत नाही। तुमचा सेंद्रिय कर्ब जर 0.5 च्या खाली असेल तर तुम्हाला इतरांच्या तुलनेत दुप्पट खर्च येईल पहिल्यांदा। जर तुमचा सेंद्रिय कर्ब 0.5 ते 1 च्या दरम्यान असेल म्हणजे त्यावेळेस तुमच्या जमिनीला कमीत कमी 2 बेसल डोस हवे असतील, आणि जेव्हा तुमचा सेंद्रिय कर्ब 1 च्या पुढे जाईल तुम्हाला एकाच बेसल डोस मध्ये मक्यासारख्या पिकांमध्ये चांगला रिझल्ट मिळेल। सम्राट शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड आणि कृषी अमृत याचा सरासरी बेसल डोस आम्ही शिफारस करतो, ज्याचा 1 एकरासाठी 10,000 पर्यंत खर्च येतो आणि तुमच्या मकाचं उत्पादन हे सरासरीपेक्षा 1.5 ते दुपटीने वाढ होते। धन्यवाद।